शिवसेना ठाकरे गटाची स्त्री संवाद यात्रा रामटेक पासून सुरू होते आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये ही यात्रा सुरू होते आहे आणि त्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर आलेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल, ही संवाद यात्रा जी आहे कशा प्रकारे राहणार आहे, काय नेमकं स्वरूप आहे? मुळामध्ये कालपासूनच म्हणजे 16 जानेवारीपासून चालू झालेला हा यात्रेचा दिवस आहे आणि प्रत्येक विधानसभेमध्ये ज्या ज्या शिवसेनेच्या महिला आहेत, पदाधिकारी, त्यांच्याबरोबर स्त्री शक्तीचा संवाद किंवा स्त्री संवाद करणार आहोत आणि त्या संवादामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना नेमकं काय वाटतंय किंवा त्यांना काय सांगायचं आहे ते ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहे। या स्त्री संवादाच्या माध्यमातून कुठेतरी महिला शक्ती जोडून लोकसभेची पूर्वतयारी म्हणायचं नाही, मुळामध्ये सर्वच पक्ष आता आपापल्या पद्धतीने आपलं शस्त्रास्त्र जे आमचं पदाधिकाऱ्यांचं असतं ते पाजळतात। तर येणाऱ्या लोकसभा निव्वळ त्याच डोक्यात ठेवून आलेलो नाही, याच्यामध्ये पक्ष संघटना कशी मजबूत होईल आणि त्याबरोबर ती पण उजळणी होईल म्हणून आलेलो। पूर्व विदर्भात कुठे कुठे तुम्ही जाणार आहे आणि कशा प्रकारे तुमचा सगळा संवाद? रामटेक आहे, सावनेर आहे, काटोल आहे, नागपूर आहे, त्याच्यानंतर उद्या म्हणजे 18 तारखेला हिंगणा, कपरेड आणि उमरेड आणि कामठी आणि 19 तारखेला मात्र भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, चिमूर या महिलांशी संवाद साधणार आहोत। ताई, तुम्ही म्हणाले की लोकसभेसाठी आता शस्त्र पाजवली जात आहे। रामटेक जो आहे ते शिवसेनेकडे होता, परंतु तिथले जे खासदार आहेत ते शिंदे गटात आहेत, त्यामुळे तुम्ही नवीन उमेदवार त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनातून अधिकार पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे। ते जे गाईड करतील किंवा जे आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आमच्या तेव्हा त्या रूपरेषा ठरतील। पण मैदान तुम्ही तयार करायला सुरुवात केलेली आहे? हा, ते भाजणी करायला लागते, मळणी करायला लागते, नांगरायला ते करतोय आम्ही। नक्कीच रामटेक लोकसभेची या ठिकाणी तयारी जी आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा स्त्री संवाद जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।